तर नमस्कार मंडळी. आजच्या एपिसोडमध्ये होतं असं, जी मंजू असते ती घरी तर आलेली असते. तिला वाटतं, की आर्यन तिथंच असेल, पण आर्यन काही सापडत नाही. ती सत्याला सगळं काही दाखवते आणि त्यानंतर सत्या बोलतो, "तू इथंच कुठं आहे?" त्याची शोधाशोध ते घेत असतात, पण तो काही सापडत नाही. त्यानंतर जे लोकं घरी आलेले असतात, त्या लोकांचं सर्व आयडी कार्ड हे सगळे बघत असतात. मंजू, सत्या, बालमा सर्वजण आयडी कार्ड बघत असतात. थोडासा आर्यन घाबरतो, पण तो काही नाही. एक डुप्लिकेट त्याने आयडी कार्ड बनवून आणलेलं असतं. ते आयडी कार्ड दाखवतो आणि दाखवल्यानंतर तो तिथून निघायला लागतो. आणि त्यानंतर तेवढ्यात निघताना जो सत्य असतो तो त्याला थांबवतो आणि विचारतो, "तुम्ही माझ्या आईची जीव वाचवला त्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानतो." दोघंही समोर-समोर येतात. मंजू पण तिथं असते. पण मंजू काही त्याला ओळखत नाही. त्यामुळे तो तिथं गालातल्या गालात हसत असतो आणि दुसरीकडं सत्या बोलतो, "खरंच तुमच्या मनापासून आभार मानतो मी." आणि त्यानंतर जो आर्यन असतो तिथून निघून जातो. आता येणाऱ्या पुढील भागामध्ये जी रंगपंचमीचा कार्यक्रम एका ठिकाणी असतो आणि तिथं सत्या आणि मंजू आलेले असतात. दोघेही एकामेकाला रंग लावतात. पण आर्यनच्या डोक्यामध्ये प्लॅन असतो काही करून मंजूनं मलाच रंग लावला पाहिजे, असं त्याच्या डोक्यात असतं. त्यामुळं तो काय करतो त्यांच्याकडे बघतो. त्याच्या तोंडाला पूर्णपणे लाल असतं. तो त्यांच्याकडे बघतो आणि एक रंगाचा गोळा त्यांच्या दिशेने फेकतो. दोघंही त्याच्याकडे बघत असतात. सत्याला आधीच डाऊट आलेला असतो, ह्योच तो व्यक्ती आहे म्हणून. कारण तो वारंवार त्रास देत असतो. काहीही करून त्याला मंजूला मिळवायचं असतं. त्यामुळं तो त्यांच्या दिशेने एक रंगाचा गोळा फेकतो आणि फेकल्यानंतर सत्या लगेच त्याच्या पाठीमागं पळायला लागतो. आर्यन तिथून कल्टी मारतो. कल्टी मारल्यानंतर रस्त्याने ते पळत असतात. पळता-पळता होतं असं, जो सत्या असतो रस्त्यावर एक दगड पडलेला असतो. तो दगड उचलतो आणि आर्यनला पाठीमागून फेकून मारतो. त्यानंतर आर्यन तिथंच जागेवर पलटी होऊन पडतो. त्यानंतर सत्या त्याला पकडायला धावतो. पण आर्यन तिथून बंगाट सुटतो आणि निघून जातो. पुन्हा एकदा आर्यन त्यांच्या हातातून सटकतो. तर बघूया येणाऱ्या पुढील भागामध्ये काय इंटरेस्टिंग घडतंय. हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला वर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.